अग्निशमन दल आणि पोलीस भरती या वेळेला ड्रायव्हिंग लायसन्स जे असतं ते 2 वर्ष पूर्ण कालावधी असलेलं पाहिजे. आता कधी असं होतं की ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते एक्सपायर होतं आणि रिन्यू करायचं असतं. तर एक्सपायर होणे आणि रिन्यू होणे याच्यामध्ये अतिशय अल्प कालावधी जरी असेल तरी तो गॅप धरला जातो आणि ते 2 वर्षाचं लायसन्स म्हणून गृहीत धरलं जात नाही. म्हणजेच काय, कंटिन्युअस 2 इयर्स ड्रायव्हिंग लायसन्स असेल तरच ते वैध मानलं जातं आणि लगातार 2 साल किंवा कंटिन्युअस 2 इयर्स असं जो म्हटलं आहे याचा अर्थ काय की एखादं लायसन्स एक्सपायर व्हायच्या आधीच तुम्हाला ते रिन्यू केलं पाहिजे, म्हणजे त्याच्यात कुठलाही गॅप येणार नाही. तर असा हा प्रॉब्लेम तेलंगणा पोलीस भरतीची जी होती, राज्य पोलीस भरती यावेळेला तो आला की एक्सपायर झाल्यानंतर काही गॅपनंतर ते रिन्यू केलं गेल्यामुळं त्याची वैधता राहत नाही, म्हणजे ते अवैध होतं. म्हणजे काय, त्याच्यामध्ये रिन्यू आणि एक्सपायर याच्यामध्ये थोडा जरी एका दिवसाचा सुद्धा कालावधी असेल तर ते 2 वर्ष पूर्ण धरले जात नाहीत. म्हणून सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला आहे की लगातार 2 साल याच्यामध्ये एक्सपायर डेट आणि रिन्युएशन डेट याच्यामध्ये अजिबात गॅप नको किंवा कालावधी नको, तरच ते वैध मानलं जाईल असा हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आणि हा तेलंगणा पोलीस भरतीची होती, राज्य पोलीस भरती यावेळेला ही एक केस झालेली आहे आणि त्याच्यावेळी हा निर्णय देण्यात आलेला आहे.